नमस्कार. नमस्कार. इकडे बघ. नमस्कार. काय नाव? नाव विनोद हनुमंत पवार. विनोद हनुमान पवार. गाव गाव नांदवळ. तालुका तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. बरं. आता तुमचा हा ऊस आहे, किती एकराचा ऊस आहे हा तुमचा? हा अर्धा एकर आहे. बरं. आता डे फ्रेशला कधीपासून जुळले सर आपण? डे फ्रेशला साधारण 1 वर्ष झाले कंप्लीट. 1 वर्ष झाले. कोणत्या कोणत्या पिकामध्ये वापर केला? वाटाणामध्ये वापर केला, घेवड्यामध्ये केला प्रामुख्याने, आणि ऊसामध्ये आता करतोय सध्या. करताय सुद्धा. बरं, ऊसामध्ये जो वापर सुरुवात केली तर कसा केला? ऊसामध्ये आता साधारण 8 दिवसाला आपण 1 हात घेतला. म्हणजे 8 दिवसाला स्प्रे घेताय हा, तुम्ही? स्प्रे घेतोय आपण. म्हणजे हे तुमची रेग्युलर प्रॅक्टिस हा, आहे? आणि दर महिन्याला आम्ही 2 बाटल्या किमान अर्धा एकराला सोडतो, जमिनीतून सोडतो. बरं, याच्यामध्ये आता पूर्ण पॅक झालेला आहे. किती महिन्याचा ऊस आहे साहेब? हा साधारण फेब्रुवारी मध्ये तुटलेला ऊस आहे. फेब्रुवारीमध्ये तुटलेला ऊस आहे आणि आता त्याची हाईट तुमच्या डोक्यापर्यंत झालेली आहे. आणि हा 3ऱ्या वर्षाचा ऊस आहे प्रामुख्याने. 3ऱ्या वर्षाचा ऊस आहे आणि एवढा फुटवा आहे. म्हणजे एका ऊसाला किती फुटवे असतील साहेब? साधारण एका ऊसाला 20च्या पुढे फुटवे असतील. 20च्या पुढे. म्हणजे 3ऱ्या वर्षीचं पीक डेफ्रेजचा वापर करून आज पानं, रुंदी आणि एवढा फुटवा पूर्ण पॅक झालेला आहे. आज तुमचे वडील फौजीमध्येच होते हा, आणि खरोखर सुंदर ऊस बसलेला आहे. तर तुम्हाला जे वाटाण्यामध्ये विक्रम केला तुम्ही, ते अनुभव सांगितला तुम्ही. तर वाटाण्यामध्ये काय परिस्थिती होती? कुठे होता तुमचा वाटाणा? वाटाणा त्या आपल्या घराच्या पाठीमागच्या तुकड्यात होता. तिकडे होता. बरं, आता त्याच्यामध्ये उत्पादन किती मिळालं साहेब तुम्हाला? साधारण 1 ते 1.25 लाखाचं उत्पन्न मिळालं. किती एकरामध्ये? पावणे एकरामध्ये. 14 पांडच रान आहे आपल्याला. बरं. हा, त्याच्यामध्ये 1 ते 1.25 लाख रुपये आम्हाला मिळाले. हा, तर साधारण आम्ही 8 दिवसाला कम्प्लीटच हात घ्यायचो. कशाही सोबत? हा, 10 ते 12 मिलीनं एका पंपाला आम्ही पेट्रोल पंपाने घ्यायचो हात. अच्छा अच्छा. आणि खालून पण आम्ही 2दा सोडलेलं. 2दा सोडलं. तो वाटाणा 1 नंबर राहिला. 1 नंबर वाटाणा म्हणजे साधारण गुडघ्याच्या वरती आपला वाटाणा गेलेला. अरे बापरे. म्हणजे इतकी फुलं, आणि आजूबाजूला येणारे लोक सुद्धा पाहिजे की वाटाणा कुठलं खत वापरले असं लोक विचारायचे. आणि तरी तू आता ह्या ऊसाला ताण होता की पाणी रेग्युलर आहे याला? थोडासा ताण बसला होता. म्हणजे साधारण 15 दिवसाचा गॅप पडलेला होता, पाणी कमी पडलं होतं. मग आता हा रेग्युलर ऊसापेक्षा वेगळं वाटते की तुम्हाला? आता आम्हाला ऊसामध्ये एवढं काम नाही झालेलं माझं, पण इकडे आता रुजवत आहे आपण पवार साहेबांच्या माध्यमातून. बरोबर आहे. आजपर्यंत आम्ही आजूबाजूला प्लॉट बघितले. आता हा 3ऱ्या वर्षाचा ऊस आहे. एखादं म्हणणार की बाबा हे खोटं बोलतात, 2ऱ्याच वर्षाचा असेल किंवा 1ल्या वर्षाचा, पण आमचा हा 3ऱ्या वर्षाचा. साधारण 1ल्या वर्षी 25 टन उत्पन्न मिळालं आम्हाला. 25 टन मिळालं ह्याच्यामध्ये 1ल्या वर्षी? 1ल्या वर्षी. 2ऱ्या वर्षी साधारण 27 टन उत्पन्न मिळालं. किती एकरामध्ये? अर्धाच एकर. अर्ध्या एकरामध्ये. बरं. हा, आमचं टार्गेट आहे 35 टन उत्पन्न भेटावं. 35च्या पुढंच. बरं. मग टार्गेट तसं ठेवलेलं. म्हणजे तिसरी वेळ असताना तुम्ही 35 टनाचं टार्गेट ठेवलेलं आहे. कशाच्या भरोशावर? ह्या आपल्या डिफ्रेजच्या माध्यमातून. कारण दर महिन्याला आम्ही उद्दिष्ट ठेवलंय की दर महिन्याला किंवा 15 दिवसाला 2 बाटल्या सोडायच्या. आणि 8 दिवसाचा आम्हाला हा ऊसाचा डोक्याच्या वर आम्हाला आता भीती अशी की हा मारायचं कसं, तरी पण आम्ही 1 ते 2 हात अजून स्प्रे करणार आहे. बरं. त्यानंतर आपलं रेग्युलर खालून आम्ही सोडणार आहे. म्हणजे एकंदरीत डेफ्रेश हे सर्व शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे. निश्चित उत्पादन वाढतं. 1 नंबर उत्पन्न वाढतं. कुणा म्हणजे असं. आणि खर्च कमी झाला का तुमचा? अतिशय खर्च कमी. आम्हाला दुसरं काहीच. आता जर ऊसाचं प्रामुख्याने पीक बघितलं तर त्याला भरपूर खत लागतं. बरोबर. साधारण शेणखत असू द्या किंवा ऑदर खत असतं, ते आपण वॉटर सोल्युबल म्हणतो, ते लागतं. पण आम्ही ह्याला गेल्या वर्षी अक्षरशः का आम्हाला पाटील आहेत ना, ते अक्षरशः निम्म आमचं 6 महिने गेले म्हणजे ऊस जगवला आम्ही. त्यानंतर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन केल्यानंतर आम्ही फोडला पण नाही ऊस. मिश्रणाची चिमूट सुद्धा टाकली नाही. तरी पण आम्ही 27-28 टनापर्यंत आम्ही 2ऱ्या वर्षी गेलो. बोला. फक्त ह्या औषधाच्या जीवावर, डेफ्रेजच्या बरोबर. आम्ही काही 1 रुपयाचं खत नाही सोडलं. खर्च आमचा लय कमी होता. 5,000च आम्ही खर्च केला. अरे बाप. चला, 80,000 आमचं बिल आलं.
हो ना, साधारण त्या 27-28 टन. चला. आणि आमच्यावर किती खर्च झाला हो तुमचा? तुमच्यावर फक्त 2,000 धरूयात आपण. 2,000 तुम्हाला 80,000 म्हणजे किती नफा झाला? भरपूर टक्के. म्हणजे शेती परवडेल आता. 100% डेफ्रेजच्या माध्यमातून आणि राजनेकर ॲग्रोच्या माध्यमातून 100% शेतकऱ्यांना निश्चित फायदा आपण करून देणार. बरोबर आहे. चालेल, धन्यवाद सर. ओके.